नमस्कार, सिटी न्यूज के हिंदी न्यूज बुलेटिन में दर्शकों का हार्दिक स्वागत। चलिए रूबरू होते अब तक की तमाम खबरों से। आप जितना प्रेम देंगे उतना प्रेम पाएंगे। आपके पास प्रेम जितना अधिक होगा उसे दान करना उतना ही सहज होगा। तभी ब्रेक लेंगे, तपस्या देखेंगे संपूर्ण समाचार विस्तार से। अब देखते संपूर्ण समाचार विस्तार से। बुधवार को रविनगर के सूर्योदय मंडल का दुर्गा विसर्जन अमरावती शहर के कोंडेश्वर तालाब में हुआ। इस दरमियान तालाब में डूबकर किरण मराडे की मौत हुई। 18 घंटे शोध मुहिम के चलते गुरुवार की सुबह किरण मराडे का शव बाहर निकाला गया। बुधवार को रविनगर के सूर्योदय मंडल का दुर्गा विसर्जन कोंडेश्वर तालाब में हुआ। इस दरमियान तालाब में डूबकर एक कार्यकर्ता की मौत हो गई। मृतक का शव गुरुवार के सुबह 9:45 बजे निकाला गया। छांगानी नगर का 35 वर्षीय युवक किरण वराडे दुर्गा मूर्ति के साथ तालाब में उतरा, लेकिन सभी कार्यकर्ता माता का विसर्जन कर तालाब के बाहर आए, मात्र किरण वराडे लापता हुआ। बुधवार की शाम यह हादसा घटा। हादसा इतना दुखद था कि सभी कार्यकर्ता मृतक को ढूंढने असफल दिखाई दिए। शासन की ओर से व्यापक शोध मुहिम की गई, लेकिन कुछ फायदा नहीं हुआ। अग्निशामक दल के जवान तालाब में उतरे, उनके प्रयत्न भी असफल हुए। अग्निशामक दल के 2 गोताखोर भी प्रशिक्षित न होने के कारण वो भी नाकाम रहे। देर रात तक 2:30 बजे तक शोध मुहिम की गई, लेकिन हाथ में असफलता ही मिली। गळ टाकून प्रयत्न केला, बोटवर जाऊन गळ टाकून आम्ही डेड बॉडी काढण्याचा प्रयत्न केला। मूर्तीदेह न सापडण्याचं कारण काय असेल? डेड बॉडी त्या मूर्तीच्या खाली फसलेली होती, त्यामुळे गडमध्ये काही अटकली नाही ती, आणि डेड बॉडीच्या अंगावर काही कपडे नव्हते, त्यामुळे ते गडला अटकली नाही। आम्ही तुरंत एक रेस्क्यू व्हॅन तिथे पाठवली आणि त्या रेस्क्यू व्हॅनच्या माध्यमातून आम्ही रात्री 6 वाजतापासून तिथे प्रयत्नाला सुरुवात केली असताना रात्री आम्हाला कोणत्याच प्रकारच्या त्याचा काही हाती दोरा, धागा दोरा वगैरे लागलेला नाही आणि सकाळी 9:45 वाजता ती डेड बॉडी आम्हाला हाती लागली। त्यानुसार आम्ही डेड बॉडी काढून पोलिसांच्या स्वाधीन केली आहे। तशाच प्रकारे आमच्या अग्निशामक विभागात जे इसम डुबत असतात किंवा डुबलेले असतात त्या जिवंत हानी वाचवण्याचे हे मुख्य कार्य असून आमचे मुख्य कार्य आहे आणि त्याकरिता आम्ही आटोकाट प्रयत्न नेहमीच करत राहतो आणि नेहमीच करणार पण। यासाठी गोताखोरची आमच्याकडे तशी फारशी व्यवस्था नाही आहे सध्या, तरी म्हणता येत नाही की गोताखोर आमच्याकडे आहे म्हणून, पण तरी पण आम्ही अग्निशामक जे जवान आहेत आमचे त्यामध्ये काही ठराविक मुलांना पोहणं वगैरे येतात, प्रत्येकांना पोहणं येतं, त्याच्यामुळे ते पोहणारे ज्या व्यक्तीला आहे, जो डुबणारा व्यक्ती आहे त्यांना आम्ही बचावाचे कार्य करू शकतो। जी वाचवण्याचे प्रयत्न आहे ते आम्ही गळाच्या माध्यमातूनच आजपर्यंत करत आलो आहे आणि याच्या पुढेही आम्ही गळाच्याच माध्यमातून मेलेल्या इसमाला काढण्याचे प्रयत्न आम्ही नेहमीच करत राहतोय आणि हे सुद्धा प्रत्येकांनाच माहिती आहे की आम्ही गळाच्या साह्याने काढतोय म्हणून। आणि जरी त्या इसमाच्या अंगावर कपडे जरी नसतील तरी तो इसम गळाच्या माध्यमातूनच बाहेर येतो। आजपर्यंत असं काही झालेलं नाहीये, परंतु गळाच्याच माध्यमातून प्रत्येक व्यक्ती हा गळाच्या माध्यमातूनच बाहेर काढला जातो आणि काढल्यानंतर त्याला आम्ही पोलीस यांचे स्वाधीन करून देतो। गुरुवार की सुबह 6 बजे से पुनः शोध मुहिम शुरू की गई, फिर भी हाथ कुछ न मिला तो बडनेरा के तहसीलदार द्वारा माता फैल के 8 मछुआरों द्वारा शोध मुहिम आरंभ कराई गई। आश्चर्य की बात तो यह है कि उन मछुआरों ने केवल 10 मिनट में दुर्गा मूर्तियों के बीच अटके हुए किरण वराडे को ढूंढ निकाला। सगळी अपघात झाला काही आम्ही जातो आणि तिथं सहकार्य करतो आणि निस्वार्थ आम्हाला काही हे नसते, स्वतःच आम्ही हे करतो। इथं कोंडेश्वर तलावामध्ये जो इसम काल बुडून मेलेला होता ते काढण्यासाठी बडनेरामधून आपण गोताखोर मागवले। एक 8 लोकांची ती टीम होती आणि त्या 8 लोकांच्या टीमनं एक 10 मिनिटांमध्येच
ती जी डेड बॉडी आहे ती याच्यामधून बाहेर काढण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. ते दोघांचेही प्रयत्न सुरू होते. आपलं स्क्वॉड जे होतं ते काम करत होतं आणि हे करत होतं, परंतु काही ती मूर्त्या असल्यामुळं खाली त्याच्यामधून काढता येत नव्हतं. पण ते सुरुवातीला त्या मूर्त्या बाहेर काढल्या, त्याच्यानंतर ती डेड बॉडी काढण्यामध्ये यश मिळाले. लेकिन तब तक देर हो चुकी थी. किरण वराडे की लाश घटनास्थल से बरामद की गई. शहर पुलिस अग्निशामक दल के पास दमदार यंत्रणा नहीं है, केवल औपचारिकताओं के चलते शोध मुहिम की गई. दुर्गा विसर्जन हेतु कोंडेश्वर तालाब पर व्यापक सुरक्षा यंत्रणा भी नहीं है. व्यवस्था का अभाव, यंत्रणा का अभाव, इन सभी शासन यंत्रणा के टूटी फूटी यंत्रणा पर प्रश्न चिन्ह लगाया गया है. सिटी न्यूज की टीम घटनास्थल पर गुरुवार सुबह 7 बजे से ही मौजूद रहकर घटना की जानकारी ले रही थी, लेकिन किरण का मृतदेह मिलते ही अब सदमे में सभी आ गए. शहर के बडाली परिसर में रहने वाले प्रकाश खड़से उम्र 20 साल के युवक ने शनिवार को जहर पी लिया. उसे उपचार हेतु बागड़ अस्पताल में दाखिल कराया गया. उपचार दरमियान गुरुवार को उस युवक की अस्पताल में ही मौत हो गई. मौत का कारण अभी तक स्पष्ट नहीं हुआ है. उसे शव विच्छेदन हेतु जिला अस्पताल के शवगृह में रखा गया. संतप्त परिजनों ने अस्पताल की तोड़फोड़ की. डॉक्टरने आम्हाला असं सांगितलं होतं, पेशंट तुमचा पूर्ण चांगला झाला आहे म्हणे. पेशंट तुमचा पूर्ण झाला आहे म्हणे, चांगला म्हणे. आपण आता ICU म्हणे आपण दुसऱ्या इकडे म्हणे हो म्हणे. त्याचा डॉक्टर म्हणे आम्हाला तुम्ही पैसे द्या म्हणे. आम्ही म्हणलं पैसे आहे नाही म्हणलं, तर आम्ही 10,000 रुपये द्यायला देऊन दिले. तुमच्या पेशंटची तब्येत चांगली आहे म्हणे. किती हजार मागितले होते डॉक्टरांनी? पहिले आम्ही किती भरले? पहिले 10 भरले. आणि आता किती भरले? आताही 10 दिले आम्ही. एकूण टोटल त्या डॉक्टरचं बिल किती झालं होतं? पूर्ण टोटल मेडिकल 40,000 सांगणं, 20,000 रुपये मेडिकल धरून 40 मेडिकल धरून 40,000 रुपये झालं. तेव्हा तुमच्या पेशंटची प्रकृती चांगली होती का? म्हणजे असं पायाचं उघडे झटके मारे आम्हाला काही तिथं येऊन येते. मोर्शी तालुका के ग्राम निहिदा में एक बालिका की पानी में डूबकर मौत हो गई. गुरुवार को इस गांव में दुर्गा विसर्जन का कार्यक्रम चल रहा था. चारगढ़ नदी में कुछ बालिकाएं समेत प्रेरणा गणेश सिंह बगीले उम्र 12 वर्ष बालिका नदी में उतरी थी. अचानक 4 बालिकाएं पानी में डूब गई. उपस्थितियों में 3 बालिकाओं को बचा लिया, लेकिन प्रेरणा को नहीं बचा सके. जिला सामान्य रुग्णालय में मृतक का शव लाया गया. जिले का सामान्य रुग्णालय इरविन अनेक समस्याओं से घिरा रहता है. वार्ड नंबर 8 में विशेष बुखार के मरीज भर्ती कराए जाते हैं, लेकिन यह वार्ड में पीने के पानी की कोई व्यवस्था न होने के कारण मरीज बेहाल हो गए हैं. हर दिन एक न एक बुरी खबर तो जिला सामान्य अस्पताल की रहती है. यहाँ मरीजों के हाल होने की जानकारी प्राप्त हुई है. जिले में डेंगू मलेरिया रोगों का तांडव शुरू है और उपचार हेतु गरीब मरीज जिला अस्पताल में आते हैं. उन्हें वार्ड नंबर 8 में दाखिल कर इलाज किया जाता है, लेकिन वार्ड नंबर 8 में कुछ सुविधा नहीं है. और तो और यहाँ के पानी के नाम पर पूर्णतः नल बंद है, यानी नल में पानी ही नहीं है. बताया जाता है कि यहाँ के मरीजों के परिजन पानी की बोतल लेकर रेलवे स्टेशन चौक की ओर पानी लाने जाते हैं. मग हे जे आता वाड्यामध्ये दुर्गंधी पोहोचलेली आहे, लोकांनी पेशंट उलटे केलेले आहे, काय वाटतं मॅडम की ते साफसफाई नसावी? साफसफाई व्हायला पाहिजे, पण आता तो आलाच नाही तर काय करणार आहे. दोघं हापसामध्ये काढतात. मग आता त्या आमच्याकडे कर्मचारी कमी आहेत, कर्मचारी कमी आहेत, एकदम कमी आहेत, खूप कमी आहेत. त्याच्यामुळे असं प्रॉब्लेम होऊन राहिले. गेल्या 7 दिवसापासून पाणी नाही आहे म्हणतात इथं. 7 दिवस नाही झाले, कालपासूनच नाही झाले. पेशंट कालपासूनच नाही आहे. 7 दिवसापासून जर पेशंटला पाणी नसतं. तसं मॅडम तुम्ही लेखित पाठवलं का असं पाणी आहे वार्डमध्ये? आज मला माहित नाही, काल मला माहित होतं, पण काल किशोरनी यांना सांगायला पाहिजे होतं ना जाऊन किंवा पाणी नाही आहे म्हणून. होती मी. इस वार्ड में ड्यूटी पर तैनात परिचारिकाएं मरीजों के साथ तानाशाही करते हैं. RMO डॉक्टर चित्रे ने खुद वार्ड का दौरा कर परिस्थिति का जायजा लिया और परिस्थितियां में सुधार लाए जाने का भरोसा दिया. जी नर्स असते ती आईसारखी आपल्या म्हणजे तीच एक देव असते. डॉक्टरनंतर तेच देव असते. तिचं कर्तव्य काय आहे? हां हे इकडे मी पेशंट आहे, तिने माझ्याकडे यायला पाहिजे ना.
म्हणजे आपलं म्हणणं आहे की इथले कर्मचारी महिला कर्मचारी बरोबर वागत नाही वागत नाही. उद्धट पण वागतं का? हां, हे चुकीचं आहे. प्रत्येक सिस्टरनी आपल्या कर्तव्यामध्ये म्हणजे फसवण्या करायला पाहिजे आणि त्यांनी प्रत्येकाशी प्रेमाने सामंजस्याने आणि आपल्या म्हणजे आपुलकीने वापर हे केलं पाहिजे. या गोष्टीला तर मी ॲग्री आहे आणि मी प्रत्येक सिस्टरला किंवा माझ्याकडून सुद्धा मी मॅक्झिमम लोकांना एवढं काही पॉझिटिव्ह आणि सगळं पॉझिटिव्ह सगळ्यांना पॉझिटिव्ह संदेश देतो की बाबा सगळ्यांना कोणी पेशंट वेळोवेळी राहतात, कोणी कसे राहतात, कोणी नाही राहतात, ते सगळ्यांना आपण प्रॉपर हे केलं पाहिजे, प्रॉपर सजेशन दिलं पाहिजे. ड्युटीवर कार्यरत असणारे ते नर्स आहेत त्या म्हणतात की मला माहीत असून पण माझी चूक झाली आहे, मी लक्ष दिलं नाही आणि वरिष्ठांना मी पत्र दिलं नाही की या वार्ड नंबर 8मध्ये नळाला पाणी नाही आणि शौचालय अतिशय घाण झाला आहे. त्यांनी चूक मान्य केली आहे, पण यावर आपण काय प्रश्न द्यावा, असं काय कारवाई करायला? आम्ही त्याच्यावर लागली निग्लिजन्सची ॲक्शन घेऊ, कामात निष्काळजीपणा केल्याबरोबर आणि आमच्या प्रशासकीय याच्यामध्ये म्हणजे आरोग्य सेवेत तिने केली म्हणून. गुरुवार को मनपा की ओर से अवैध निर्माण कार्यों पर कार्रवाई की गई। बडनेरा रोड स्थित श्रीराम ट्रेडिंग, 7 अप बार, होटल आदि अवैध निर्माण कार्य पर मनपा की गाज गिरी। बस स्टैंड के सामने के नाश्ते की गाड़ियां भी हटाई गई। शहर में अवैध निर्माण कार्य जोर शोर से शुरू है। निजी इस्तेमाल के लिए शासन की जमीन भी वापरी जा रही है। गुरुवार को इस अवैध निर्माण के चलते मनपा के अतिक्रमण दस्ते की ओर से अतिक्रमण हटाओ मुहिम की गई, जिसमें बडनेरा रोड के श्रीराम ट्रेडिंग का 4000 चौरस फीट निर्माण कार्य गिराया गया। सेवन अप बार का 3000 स्क्वायर फीट और लजीज होटल का पार्किंग अतिक्रमण मनपा की ओर से तोड़ा गया। बस स्टैंड के सामने भी नाश्ते की गाड़ियां भी हटाई गई। न्यूज बुलेटिन में वक्त हो चला है ब्रेक का। ब्रेक के पश्चात फिर मिलेंगे कुछ अन्य खबरों के साथ। बने रहिए सिटी न्यूज के साथ। ब्रेक के पश्चात तमाम दर्शकों का फिर एक बार स्वागत। अब रूबरू होते कुछ अन्य खबरों से। गुरुवार को राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी महासंघ की ओर से जिला परिषद कार्यालय पर 1 दिवसीय धरना आंदोलन किया गया। पूरे राज्य में गुरुवार को अपने विविध मांगों को लेकर यह धरना आंदोलन किया गया। पूरे राज्य में गुरुवार को 1 दिवसीय धरना आंदोलन किया गया। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी महासंघ की ओर से यह धरना आंदोलन किया गया। उम्र की सीमा 48 वर्ष हो, पात्रतानुसार पदोन्नति कर कर्मचारियों को नियमित सेवा दी जाए और 6वां वेतन आयोग लागू हो, ऐसे विविध मांग को लेकर जिला परिषद कार्यालय के सामने धरना आंदोलन किया गया। गेल्या 1 जुलैपासून आम्ही आंदोलन करतोय। राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी महासंघ पूर्ण महाराष्ट्र लेवलला पूर्ण आंदोलन सुरू आहे। आज आम्ही जिल्हा लेवललाही करतोय। पूर्ण महाराष्ट्रावर आजचंही धरणे आंदोलन सुरू आहे। 1 जुलैपासून सुरू झालं आहे। 25 तारखेपासून आम्ही 31 ऑगस्टपर्यंत आम्ही काळ्या फिती लावून काम केलं। शासनाला जागे म्हणून काहीतरी आमचं एक टप्प्याटप्प्याने आम्ही आंदोलन करतो। 1 दिवसात आम्ही माझा धरणे काम बंद आंदोलन पण केलेलं आहे 19 तारखेला। त्यानंतर आज हा धरणे आंदोलन याही करत आमची जर शासनाने दखल घेतलेली नाही तर आम्ही कुठल्या मागण्यांसाठी आपण आंदोलन करतो। आमचे आज गेल्या 10 वर्षापासून आरोग्य खात्यामध्ये आम्ही काम करतो। वेगवेगळ्या पदावर लेखापाल, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, त्यानंतर आपले डाटा एंट्री ऑपरेटर, टेक्निशियन, वेगवेगळ्या प्रकार ड्रायव्हर्स, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही काम करतो गेल्या 10 वर्षापासून। पण अजूनपर्यंत आमचा कुठल्याच प्रकारे विचार केला जात नाही। वेगवेगळी पदभरती होत आहे, पण आम्ही पूर्ण ट्रेनिंग घेतलेले, पूर्ण वेल क्वालिफाईड सगळे आपण ग्रॅज्युएट ग्रुप आहेत, तरी आमचा कुठल्याच प्रकारे विचार केला जात नाही पदभरतीमध्ये। आमचं एकच मागणी आहे, बिनशर्त शासनामध्ये समावेश करा। गुरुवार को शहर के सरोज चौक के काली माता मंडल की ओर से दुर्गा विसर्जन की भव्य शोभा यात्रा निकाली गई और दुर्गा माता का विसर्जन किया गया। साथ में मुची गली के दुर्गा मंडल की ओर से भी गुरुवार को दुर्गा विसर्जन किया गया।
हर साल की तरह इस साल भी दुर्गोत्सव पूरे शहर में धूमधाम से मनाया गया। बुधवार से ही विविध मंडलों द्वारा विसर्जन कार्यक्रम शुरू किए गए। गुरुवार को सरोज चौक के काली माता दुर्गोत्सव द्वारा भव्य विसर्जन शोभा यात्रा आयोजन कर आतिशबाजी की गई। पूरे उत्साह के साथ मंडल ने दुर्गा विसर्जन किया। मोची गली के दुर्गोत्सव मंडल ने भी जोर शोर से दुर्गा मां का विसर्जन किया। मौजा मसला वसान के आदिवासी परिवार की ओर से बिजली आपूर्ति करने की मांग को लेकर जिलाधीश को ज्ञापन सौंपा गया। टैक्स पावती होने के बावजूद भी मसला में बिजली नहीं पहुंचने से गांव वासियों ने जिलाधीश को ज्ञापन दिया। मौजा मसला वसान यह ग्राम गावठान गोठान स्मशान भूमि की जगह है। मौजा मसला वसान क्षेत्र सर्वे नंबर 1। यहाँ पर दलित आदिवासी परिवार आज भी अंधेरे में रहते हैं। सभी परिवार के पास पर्याप्त शासन के दस्तावेज उपलब्ध है, फिर भी अब तक इस ग्राम में बिजली की आपूर्ति नहीं की गई। बिजली की आपूर्ति तत्काल होने हेतु मौजा मसला वसान के दलित परिवार द्वारा जिलाधीश को ज्ञापन दिया गया। खरीद्या ह्या सर्व आम्ही जोडून यांना दिलेले आहे की बा हा वाद जो चालू आहे सर्वे नंबर 2 चा आहे। त्याच्यावर तहसीलदारांनी गुन्हे दाखल केले, त्यांनी बा चुकीचे पैसे उचलले म्हणून त्या काललकरवर पैसे ही गुन्हे दाखल झाले, त्याची चौकशी सुरू आहे। पण शेत सर्वे नंबर हा गावठाण आहे, गोठाण आहे, स्मशान आहे, म्हणजे लोक राहायची जागा आहे। तर त्यांनी काय केलं, कलेक्टर साहेबांना एक पत्र दिलं की बा हे लोक माझ्या जागेवर माझ्या शेतात अतिक्रमण करून राहत आहे म्हणून। कलेक्टर साहेबांनी काय केलं, त्याचा पाठपुरावाही केला नाही, काहीच नाही केलं, डायरेक्ट MSCBला आदेश देऊन दिले की बा काम थांबवा म्हणून। त्यांनी सांगितलं की मी इथं आमरण उपोषण करणार आहे काललकरनी। कलेक्टर साहेबांनी सहनिशा न करता काही न करता त्यांनी काम थांबवून दिलं। 99% MSCBचं काम झालेलं आहे। हे लोक आजही दलित आदिवासी लोक तिथं अंधारात राहतात, राहायची व्यवस्था नाही आहे। आणि ही आहे की बा जे काम थांबवलं त्यांना जी चुकीची माहिती ते कलेक्टर साहेबांना दिली, शेत माझं आहे, त्याच्याजवळ काही कागदपत्र नाही, आमच्याकडे सर्व कागदपत्र आहेत, तर ते जे काम थांबवलं आहे ते काम यांनी लगेच सुरू करावं। जर यांनी काम आमचं सुरू केलं नाही तर आम्ही इथे कलेक्टर ऑफिसला डेरा आंदोलन सुरू करू। मधापुरी के संत श्री लहरी बाबा का 37वीं पुण्यतिथि महोत्सव धूमधाम से मनाया गया। 10 दिन चले इस महोत्सव में भागवत कथा, हरिपाठ, सामुदायिक ध्यान आदि कार्यक्रमों का आयोजन किया गया। उरी हमले में शहीद हुए जवानों को भी श्रद्धांजलि भी अर्पित की गई। श्री संत लहरी बाबा पुण्यतिथि महोत्सव मधापुरी ग्राम में पूरे उत्साह के साथ मनाया गया। 10 दिन चले इस कार्यक्रम में सामुदायिक ध्यान, हरिपाठ, भागवत कथा आदि धार्मिक कार्यक्रमों का आयोजन किया गया। श्री संत लहरी बाबा इनके 37वें पुण्यतिथि दिन के चलते पूरे ग्राम में पालकी निकाली गई। शांतिधाम आश्रम मधापुरी के उरी के शहीदों को श्रद्धांजलि अर्पित की गई। 2 मिनट मौन रहकर भाविकों ने संत लहरी बाबा को मौन श्रद्धांजलि अर्पित कर आशीर्वाद प्राप्त किए। कार्यक्रम के दौरान महाप्रसाद का भी आयोजन किया गया। श्री साई बाबा दशहरा पुण्यतिथि उत्सव अमरावती शहर के साई नगर स्थित साई मंदिर में पूरे उत्साह के साथ मनाया गया। गुरुवार को श्री साई बाबा का 98वां पुण्यतिथि महोत्सव धूमधाम से मनाया गया।
जिसमें काला कीर्तन, हरिभक्त पारायण, रूपेश महाराज वड़तकर के मधुरवाणी से महाप्रसाद का वितरण किया गया। 98 वर्ष पूर्व श्री साईं बाबा समाधि में चले गए। इस उपलक्ष्य में पूरे देश में साईं बाबा पुण्यतिथि महोत्सव शहर के साईनगर परिसर स्थित साईं मंदिर में पूरे जोश के साथ मनाया जाता है। हर साल की तरह इस साल भी साईं बाबा ट्रस्ट ने दिन रात एक कर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित किए। गुरुवार को पुण्यतिथि समापन के अवसर पर विश्व वारकरी सेना के महाराष्ट्र उपाध्यक्ष हरिभक्त पारायण रूपेश महाराज वड़तकर का काला कीर्तन आयोजित किया गया। रूपेश महाराज के मधुर वाणी से माँ बाप की सेवा करने का आह्वान किया गया। अब देखते कुछ और महत्वपूर्ण खबरें। सिटी न्यूज के बारे में आप सभी से सुझाव एवं विचार सादर आमंत्रित है। हमारा पता है सिटी न्यूज कार्यालय मातृश्री आर्केड सहकार भवन के सामने, मोर्शी रोड, अमरावती, और हमारा दूरभाष क्रमांक है 25633833 और हमारी वेबसाइट एड्रेस है www.citynews.net in। ताजा तरीन खबरों के लिए देखते रहिए सिर्फ सिटी न्यूज, और तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। नमस्कार।